सर्वांना नमस्कार मित्रांनो, संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या अनेकांना सेकंड फेजची उत्सुकता लागलेली आहे की नेमकं आता सेकंड फेज केव्हा सुरू होईल, प्रोफाइल अपडेट केव्हा म्हणजे केव्हा त्याला मुहूर्त लागेल। परंतु अशामध्येच काही महानगरपालिका ह्या शिक्षक नसल्याचं कारण सांगून त्यांच्या पद्धतीने कंत्राटी भरती असेल किंवा पदोन्नतीने असेल तर अशा पद्धतीने भरती प्रक्रिया हे ते राबवत आहेत। त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये माध्यमिक शाळेतील जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्या ठिकाणी पर्याप्त नसल्या कारणाने तिथे काम करत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात यावी असा एक प्रस्ताव BT पाटील साहेबांनी म्हणजे तिथले शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे। आता तो मंजूर झाल्यानंतर त्यांना बढती मिळून ते 28 शिक्षक जे आहेत ते माध्यमिकला शिकवतील, परंतु परत प्राथमिकला शिक्षक कमी झाल्यानंतर परत कंत्राटी भरती ह्या सगळ्या प्रोसेस ह्या त्या ठिकाणी 100% होणार। त्यांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तत्परतेने शिक्षक भेटत नसल्या कारणाने हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो महासभेमध्ये ते ठेवणार आहेत। तर आता ते जर महासभेमध्ये त्यांनी जर हा प्रस्ताव ठेवला तर माध्यमिकच्याही जागा असते किंवा प्राथमिकमध्ये काही प्रमाणामध्ये कंत्राटी भरती त्या ठिकाणी होऊ शकते। आता त्याच्यामध्ये 28 पदं हे महानगरपालिकेमध्ये माध्यमिकचे रिक्त आहेत, ज्यामध्ये सोय अर्थसहित सेल्फ फायनान्स असणाऱ्या शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत, उर्दू माध्यमाच्या 2 शाळा आहेत। अशा शाळेमध्ये 12 शाळा अशा आहेत आणि त्या 12 शाळेमध्ये 28 शिक्षक त्या ठिकाणी पदं जे आहेत ते पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत। आता हे 28 पदं जर भरायची असतील तर मी तिथल्या नाशिकच्या जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे हे करत आहे सेकंड फेजसाठी उत्सुक आहेत त्यांनी मान्य शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून सेकंड फेजसाठीची जी तयारी आहे किंवा ज्या जागा आहेत त्या जागा देण्यासाठी तिथे पाठपुरावा करणं गरजेचं, कारण माध्यमिकला 28 जागा त्या ठिकाणी येतील, कारण रिक्त पदे 28 रिक्त पदे उर्दूच्याही जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत। त्यामुळं सेकंड फेजसाठी मी अजूनही सांगतो की सेकंड फेजसाठी आपल्या उमेदवारांनी जास्तीत जास्त महानगरपालिका, नगर परिषदा आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद, म्हणजे जिल्हा परिषदेपेक्षा जे संस्था आहेत त्या संस्थेच्या मागे लागलं मोठमोठ्या संस्था आहेत त्यांनी अजूनही जाहिरात दिली नाही। मी मागे सांगितलं होतं की औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमधली सर्वात मोठी असणारी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल, लाल बहादूर शास्त्री असेल आमच्या परतूरची, यांच्या मोठमोठ्या संस्था आहेत। एकही जागा आजपर्यंत पवित्र पोर्टलला आली नाही। का आली नाही याची माहिती शिक्षण सेवकांनी घ्यावी, कारण काय आहे की ह्या जागा या ठिकाणी मोठमोठ्या जागा म्हणजे भरती मोठी होऊ शकते, परंतु बॅकडेट अप्रूव्हल मी मागे पोस्ट यूट्यूबला टाकलेली होती की बॅकडेट अप्रूव्हलचा प्रकार जो आहे तो प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे। अनेक जणांचे पैसे हे पहिलेच घेतलेले असतात, त्यामुळे ती जागा रिटायर झाली की लगेच त्याला बॅकडेटनं भरल्या जाते। हे प्रकार महाराष्ट्रात आजही सुरू आहेत। आजही रिटायर झालेले शिक्षण अधिकाऱ्यांच्या सह्या, उपसंचालकांच्या सह्या हे प्रकार महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत। मला असं वाटतं की यावर जर लक्ष दिलं आणि यावर जर काम करायचं असेल तर रिक्त असणारी पदं, माहिती अधिकाराखाली रिक्त होणारी पदं हे जर सगळे डिटेल्स प्रत्येकाचं संस्थेचं जर ऑडिट केलं तर खूप मोठा घोळ या महाराष्ट्रामध्ये बाहेर निघू शकतो। तर त्या माझ्या जे लढणारे उमेदवार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही या संस्थेच्या सुद्धा मागे लागा। भरपूर रिक्त जागा आहेत, भरपूर जागा रिक्त आहेत। दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरती होऊ शकते, पण केव्हा हे जे मार्ग संस्थाचालक म्हणजे हे करतात तर त्यांना जर थांबवलं तर 100% ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पारदर्शकपणे आपली राबवल्या जाऊ शकतो। मला आज एका उमेदवारांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर मला आदिवासी विभागामध्ये एका संस्थाचालकांनी ऑफर दिली आहे आश्रमशाळा आदिवासीची ज्युनियरसाठी, जवळपास 45 लाख रुपये त्यांनी मागितलेत। विचार करा, जर पवित्र पोर्टलच्या बाहेर जर पवित्र संस्था गेल्या तर त्याची आकडेवारी हे तुम्हाला सर्वांना माहीत होती। पवित्रमध्ये असल्यामुळं यांना काही करता येत नाही। ज्युनियर सारख्या चांगल्या पदावरती आपले उमेदवार अक्षरशः एकदम नाममात्र म्हणजे थोडंफार डोनेशन देऊन 10-15 खूप झाले याच्या आतच लागलेले आहेत। त्यामुळे पवित्रच्या बाहेर संस्था गेल्या नाही पाहिजे।
त्याच्यासाठी भुसे साहेबांना जाऊन त्यांनाही तुम्ही ह्या कल्पना द्या, आम्ही भेटल्यावर कल्पना देऊ की हे जे काही भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार पूर्णपणे म्हणजे थांबला आपण म्हणू शकत नाही, पण 80% भ्रष्टाचार पवित्र पोर्टलमुळे थांबलेला आहे आणि तो त्यांच्या लक्षात आणून दिला तर भुसे साहेब खूप चांगले आहेत, त्यामुळे ते लक्ष देतील आणि संस्था त्याला काय त्या मागे लागलेले आहेत. त्यामुळं वेळीच बाकी सेकंड फेज थर्ड यासाठी लढत असताना याही गोष्टीचा विचार करा, कारण भविष्यातल्या या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आपल्याच बांधवांसाठी महत्त्वाच्या असतील. आता आम्ही लागल्यामुळं त्या पद्धतीने आम्हाला लढता येणार नाही, कारण तरीसुद्धा सेकंड फेजला संस्थेच्या माध्यमातून जर जॉईन झालं तर पुन्हा एकदा मैदानात येईलच. परंतु संघटना आज जरी शांत असली तरी लवकरच संघटनेचा विस्तार करून कोणाला ना कोणाला तरी उभं करून पुढील जे दिशा आहे ते संघटनेच्या माध्यमातून आम्ही समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर देणार आहोत आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन आमचं जे काही असेल मार्गदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या भावी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा आम्ही कुठल्या ना कुठल्या भूमिकेमध्ये निश्चितपणे राहू एवढं या ठिकाणी सांगतो. अशाच पद्धतीने महानगरपालिका असतील, आता नवीन एक संकट आपल्या DED BEDच्या मुलांवरती आलेलं आहे, ते म्हणजे लाडका भाऊ यांचं. अनेक जे 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री कार्य यांच्या माध्यमातून जॉबला होते त्यांच्या आता मागण्या वाढायला लागल्यात, आम्हाला परमनंट करा, त्यानंतर पगार वाढवा, आमचं ते कालावधी वाढवा. या जर गोष्टी घडत असल्या तर भविष्यामध्ये बघा मागं वस्ती शाळेचं खूप मोठा लॉट 12-15 हजार वस्ती शाळेचे शिक्षक जे 12वी बेसवर होते असे शिक्षक जे शिकवणारे विद्यार्थी मुलं होते ते त्या गावातले ते वस्ती शाळेचे शिक्षक जिल्हा परिषदला त्यानंतर समायोजन करून घेतले होते. हीच भीती जर हे मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये काम करणारे उमेदवार जर अशा पद्धतीने करत असतील तर निश्चितपणे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होणार नाही. अशाच पद्धतीच्या भरत्या आहे पुन्हा सुरू होतील आणि या लोकांना 10-15 वर्ष गव्हर्नमेंट वापरून घेईल. नंतर अशा लोकांना पुन्हा खूप वर्ष झाल्यानंतर परमनंट करणं म्हणजे हे वापरण्याचा जो प्रकार आहे संस्था वापरते, परंतु गव्हर्नमेंटनं सुद्धा अशा पद्धतीने उमेदवारांना नोकऱ्या देऊन त्यांना सातत्याने परत जर कालावधी वाढवत गेला तर यांच्या मागण्या निश्चितपणे वाढणार आणि त्यामुळे गुणवत्ता पूर्ण शिक्षक जे आहेत ते मिळणार नाहीत एवढं या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि वेळेस याही गोष्टीला विरोध करावा. कंत्राटी भरतीला त्या ठिकाणी विरोध करून आपल्या उमेदवारांनी कायम स्वरूपाची भरती कशी होईल याकडे लक्ष द्यावे. जागा भरपूर रिक्त आहेत, संस्थेमध्ये खूप जास्त रिक्त जागा आहेत, महानगरपालिकेमध्ये सुद्धा महानगरपालिका भरण्यासाठी थोडंसं हे करतात म्हणजे पवित्र पोर्टलमधून त्यांना माहिती आहे की पैसा मिळत नाही त्यामुळे तेही हलगर्जीपणा करतात गव्हर्नमेंटचाच विभाग असून. आणि दुसरं म्हणजे समाज कल्याणच्या सुद्धा खूप वर्षापासून जागा भरल्या नाहीत, त्याही लक्ष द्या, त्याही जागा समाज कल्याणच्या यायला पाहिजे. त्यानंतर मला वाटतं छावणीच्या जागा आहेत, असे बरेच विभाग आहेत, ते विभाग जागा देत नाहीत. यासाठी जर सर्वांनी प्रयत्न केले तर बऱ्यापैकी जागा पवित्र पोर्टलला येतील एवढं या ठिकाणी सांगतो. सेकंड फेज लवकरच सुरू व्हावं यासाठी 2 दिवसात संघटनेचा विस्तार होईल आणि पुढील जे काही कामं असतील ते संघटनेच्या माध्यमातून पुन्हा आम्ही त्या पद्धतीने मैदानात येईल. संघटनेचा एक मार्गदर्शक किंवा जे काही म्हणजे मला काम करता येईल ते काम करण्याच्या म्हणजे करून मुलांसाठी मी पुन्हा कुठल्या ना कुठल्या भूमिकेत उभा राहील एवढं निश्चित सांगतो. पुन्हा काही अपडेट असतील तर भेटूया. धन्यवाद.